मित्रांनो, कल्पना करा, एखाद्या व्यक्तीचा जामीन अर्ज कोर्टात आहे, पण त्या अर्जावर 43 वेळा सुनावणी पुढे ढकलली गेली, किंवा 300 रुपयांच्या लाचेच्या प्रकरणाचा निकाल द्यायला न्यायालयाने तब्बल 22 वर्ष लागली. ही न्यायव्यवस्थेची विलंबाची संस्कृती आहे, जी प्रत्यक्षात शिक्षा ठरते. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा. आज आपण समजून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयावर टीका का केली. विलंब म्हणजे काय? विलंब म्हणजे शिक्षा. या निरीक्षणामागचं सत्य काय आहे आणि या प्रकरणामधून आपल्याला न्यायव्यवस्थेबद्दल कोणते धडे मिळतात. केस नंबर 1. जामीन अर्ज 43 वेळा पुढे ढकलला आणि आरोपी रामनाथ मिश्र यांच्या सीबीआयच्या प्रकरणात 3.5 वर्षांहून जास्त काळ तुरुंगात होते. त्यांचा जामीन अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयात 43 वेळा पुढे ढकलला. सह आरोपींना आधीच दिलासा मिळाला होता. सर्वोच्च न्यायालय म्हणालं, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या प्रकरणावर कोर्टाने तातडीने निर्णय घ्यायला हवा. वारंवार स्थगिती हा अन्याय आहे. म्हणूनच एससीने सांगितलं, जर इतर प्रकरण नसलं तर मिश्राला तातडीने सोडा. जामीन अर्ज म्हणजे गुन्हेगारीचं अंतिम सत्य नाही, पण सुनावणी न करता माणसाला तुरुंगात ठेवणं हे न्याय नाही. केस नंबर 2. 300 रुपयांची लाच, निकाल 22 वर्षांनी. प्रकरण 2002 मधलं. उत्पादन शुल्क विभागातील महिला अधिकाऱ्यांवर 300 रुपयांची लाच मागण्याचा आरोप. 2007 ट्रायल कोर्ट, 1 वर्ष तुरुंगवास. 2010 हायकोर्ट, शिक्षा कायम. 2010 ते 2024 सर्वोच्च न्यायालयात अपील, 14 वर्ष प्रलंबित. 2024 ला अखेर निकाल लागला. दोष कायम, पण शिक्षा भोगलेले 31 दिवस पुरेसे आणि दंड 25,000. निकालाची सतत प्रतीक्षा म्हणजेच मानसिक तुरुंगवास. खटला वर्षानुवर्षे चालणं हेच आरोपीसाठी शिक्षा बनतं. समस्या काय आहे? देशात 5 कोटींपेक्षा जास्त प्रकरण प्रलंबित आहेत. लोकसंख्या व खटल्यांच्या तुलनेत जजेस खूपच कमी आहेत. वारंवार तारखा देणं ही एक पद्धत आणि रुटीन झालेलं आहे. डिजिटल ट्रायल, फास्ट ट्रॅक कोर्ट सर्वत्र पोहोचलेले नाहीत. लोकशाहीसाठी धोका. संविधान म्हणतं, वैयक्तिक स्वातंत्र्य हा एक मूलभूत हक्क आहे. पण जर एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे सुनावणीच मिळत नाही तर त्याचं स्वातंत्र्य संपुष्टात येतं. जस्टिस डिले इज अ जस्टिस डिनाईड हे वाक्य इथे तंतोतंत खरं ठरतं. सर्वोच्च न्यायालयाने इथे वारंवार सांगितलं, जामीन हा नियम, तुरुंग ही अपवाद. पण लॉर्ड कोर्ट्समध्ये परिस्थिती उलट आहे. यामुळे नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळतो आहे. अधिक न्यायाधीशांची भरती, फास्ट ट्रॅक कोर्ट्स, ई कोर्ट्स आणि टाइमलाईन बेस्ड सुनावणी. तुम्हाला काय वाटतं? कोर्टची व्यवस्था, वकिलांची रणनीती, की सरकारकडून पुरेशी न्यायिक यंत्रणा न उभारणं? एक माणूस 3.5 वर्ष फक्त जामिनासाठी तुरुंगात आहे. या उदाहरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, विलंब हाच नवा अन्याय आहे. न्यायव्यवस्था सक्षम नसेल तर नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात येतं. आता वेळ आली आहे जलद न्याय हा फक्त घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष वास्तवात व्हावं.